मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत श्री लक्ष्मी महापुराण। बऱ्याच काही जणांनी कमेंट्स केल्या, धन्यवाद, थँक्स। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले की महालक्ष्मी कोणाकोणाला प्रसन्न होते, कोणते नैवेद्य द्यायचे, कोणते भोग द्यायचे, तुलसी मातेचा जन्म कसा झालेला आहे, शालिग्रामचा जन्म कसा झाला आहे, शालिग्रामची उत्पत्ती कशी झाली आहे आणि तुलसीने श्रीहरी विष्णूला दगड होण्याचा श्राप कसा झाला होता आणि गंडकी नदीमध्ये शालिग्राम म्हणून ते कित्येक वर्ष राहिले आणि शालिग्रामची ओळख कशी करावी अशी दोघांचा एकमेकांच्या श्राप दिलेल्यामुळे त्यांना एक कल्पंतरूपर्यंत म्हणजे हजारो वर्षापर्यंत त्यांना हे श्राप लागले होते। त्यानंतर ही तुलसीचा जन्म कसा झाला, तुलसीचे चरित्र, तुलसीचे महत्त्व, तुलसी संपूर्ण म्हणजे तीन लोकांमध्ये त्रैलोक्यामध्ये कशी सर्व देवतांना पूजनीय आहे असे संपूर्ण आपण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये ऐकली। तुलसीचे मंत्र कोणते करायचे, तुलसीचे स्तोत्र कोणते होते, अशा बरेच काही आपण तुलसीचे महत्त्व लक्ष्मी पुराणमध्ये आलेले होते तर ते ऐकले। तर आज आपण लक्ष्मी पुराणमध्ये धनत्रयोदशीचे महत्त्व, धन्वंतरीचे महत्त्व आणि धनत्रयोदशीच्या दिवशी शनी प्रदोषाचे महत्त्व काय आहे तर आपण संपूर्ण माहिती लक्ष्मी महापुराणामधूनच ऐकूया। लक्ष्मी महापुराण सर्व 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे। जो कोणी लक्ष्मी महापुराण ऐकतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते, भगवान विष्णूची कृपा अखंड राहते। त्या घरामध्ये कधीही दरिद्रता वास करत नाही, 7 जन्माची दरिद्रता दूर करते। नरकांमध्ये जर पितर पडले असतील तर पितर बाहेर येतात, पितरांना मोक्ष प्राप्ती होते, पितृ संतुष्ट होतात, त्यामुळे घरात भांडणं होत नाही, आर्थिक स्थिती जी जर आपली अडचण असेल तर ते होत नाही। असे हे पवित्र असे लक्ष्मी महापुराण आहे। तर सर्वात जास्ती जणांनी शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे, कमेंट्स करायला जय माता लक्ष्मी विसरू नका, कारण की आपण कमेंट्स केली म्हणजे आपण एक लक्ष्मी मातेचे नाव लिहिले तर आपल्याला 1000 अश्वमेघ यज्ञाचे पुण्य केल्याची फळाची प्राप्ती होते। असे हे पवित्र लक्ष्मी महापुराण आहे। तर आपण धनत्रयोदशी बद्दल ऐकूया। लक्ष्मी पुराणामधील की नारदाने विचारले नारायणाला की मला धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीची माहिती काय आहे, धन्वंतरी कशी पूजन करावे आणि कुबेर सहस्रनामावलीला एवढं महत्त्व काय आहे, लक्ष्मी सहस्रनामावलीला का महत्त्व आहे आणि शनी प्रदोषावरच का कुबेर देवताची पूजा करता प्रदोष कालावर, तर अतिशय संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः, ओम लक्ष्मी नारायण नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्गम्यं वन्दे विष्णु सर्वलोकैकनाथं निवासं श्रीनिवासा की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। धनत्रयोदशीबद्दल संपूर्ण माहिती नारायणाने नारदाला सांगितली। धन आणि आरोग्याच्या समृद्धीसाठी धनतेरस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी लोक सोने, चांदी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात आणि या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते। देवी लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते, भगवान धन्वंतरी आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्रदान करतात आणि कुबेर देवता घरात आनंद आणि सुख समृद्धी आणतात। या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी, आरोग्य राहते, पैशांची बरकती राहते। हा दिवस व्यवसायासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण त्यांच्या नवीन वर्षाची सुरुवात या धनतेरसपासून होते। म्हणून धनतेरसच्या दिवशी आपल्या मनातील इच्छा सर्व कुबेर देवताला, माता लक्ष्मीला आणि गणेशजीला सांगायच्या, याच्याने आपल्या मनातील इच्छा सर्व पूर्ण होतात। धनतेरसच्या दिवशी पूजाविधी कशी करावी, सकाळी लवकर उठावे, अंघोळ करावी लवकर आणि स्वच्छ कपडे घालावे। अंघोळीच्या पाण्यात दूध, हळद टाकून अंघोळ केल्या, गंगाजल टाकून अंघोळ केल्याने आपल्या सर्व पापांचे नाश होते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। धनतेरसच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरात एक दिवा प्रज्वलित करावा, तुळशीजवळ दीप प्रज्वलित करावा आणि मंदिराची स्वच्छता करावी। घरातील मंदिर पूर्णपणे स्वच्छ करावे। पूजेचा पाठ चांगला सजवणे, भगवान धन्वंतरी, कुबेरजी आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र लाल किंवा पिवळ्या कपडावर ठेवावे आणि मग 13 दिवे या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी, धनत्रयोदशी
याला 13 दिवेच लावावे. 13 दिवे पुऱ्या धनाच्या 13 राशींना महत्त्वपूर्णाचे आहे, म्हणून 13 दिवे लावण्याची प्रथा आहे. कारण 13 दिवे आपण कुठे कुठे लावू शकतात. सप्तधान्य जर आपण पूजले तर सप्तधान्यांवर एक एक दिवा ठेवायचा. लक्ष्मीजवळ एक दिवा ठेवायचा, आपल्या देवघरात एक दिवा ठेवायचा, तुळशीजवळ एक दिवा ठेवायचा, आपल्या लॉकर तिजोरी जिथे आपण पैसे ठेवतो धनस्थानामध्ये एक दिवा ठेवायचा. ईशान्य कोणामध्ये कुबेर देवताचं वास्तव्य आहे. ईशान्य कोण्यामध्ये कुबेर देवता कायमस्वरूपी विराजमान राहतात. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनधान्य समृद्धी मे देही देही दापय स्वाहा या मंत्राचा जप करत करत कुबेर देवताच्या नावाने ईशान्य कोणामध्ये दीप प्रज्वलित करावा. याच्याने घरामध्ये वर्षभर अखंड लक्ष्मी नांदते. शिव चौकटावर दिवा लावावा, बेलाच्या झाडाखाली दिवा लावावा, पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, लक्ष्मी चौकटावर लक्ष्मी मंदिरात जाऊन एक दिवा लावावा. अशा प्रकारे 13 दिवे संपूर्ण 13 राशींना 12 राशी राहतात आणि एक राशी वरती राहते, तर त्यामुळे आपल्याला 13 दिवे लावण्याचे महत्त्व. 12 राशींना हे दिवे जर असे लावले आपण तर त्यांच्यावर कुबेर देवतांचा आशीर्वाद राहतो, सुख समृद्धी नांदते. 12 राशी आणि नवग्रह देवताचा एक दिवा 13 दिवे असे आपल्याला लावायचे असतात, तर आपल्याला घरामध्ये सुख समृद्धी नांदते असे नारायणाने नारदाला सांगितले. आणि 13 दिवे लावून तुपाचा दिवा एक लावावा लक्ष्मी मातेला नारायणाला. कुबेरजीच्या खाली काही तांदूळ ठेवावे, देवताचे आव्हान करावे. जर मूर्ती नसणार तर सुपारीची कुबेर देवता म्हणून पूजन करावे. अगोदर गणपतीची सुपारी म्हणून पूजन करावे, कुबेरजीची सुपारी म्हणून पूजन करावे, तिसरी सुपारी लक्ष्मी मातेची लक्ष्मी स्वरूप म्हणून पूजन करावे. त्यांच्या खाली तांदूळ ठेवावा, तिलक फुलं, देवतांना चंदनाचा तिलक लावावा, तांदूळ फुले रोली इत्यादी अर्पण कराव्या. नैवेद्यामध्ये मिठाई फळे अर्पण करावे आणि मंत्र ओम ह्रीम कुबेराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याच्याने धन्वंतरी देवता, कुबेर देवता, लक्ष्मी देवताचा आपल्या घरामध्ये आशीर्वाद राहतो. काही स्तोत्र आरती धन्वंतरीचा स्तोत्राचा पाठ करावा, धन्वंतरी स्तोत्र आणि लक्ष्मी धन्वंतरी आणि कुबेराची आरती करावी. नवीन झाडूची पूजा करावी. नवीन झाडू लक्ष्मी स्वरूप असते. घरोघरोमध्ये जी गृहलक्ष्मी आणि लक्ष्मी अशी मानून त्यांची पूजा करावी. पवित्र धागा बांधावा, हातामध्ये तिलक आणि तांदूळ अर्पण करावे देवतांना आणि संध्याकाळी दिवा लावावा. संध्याकाळी पीठ किंवा तिळाचा तेलाचा दिवा लावावा. घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्याला यमदीपदान करायचे आहे, तर यमाच्या नावाचा दीपदान करावं. घरामध्ये सर्वांना आरोग्य लाभावे, संरक्षण सर्वांचे व्हावे, अकाल मृत्यू कोणाला येऊ नये म्हणून देवतेला आपल्याला दक्षिण दिशेला दिवा लावावा. 7 नावं यमदेवताची घ्यावी. 7 वेळा नाही तर यमदेवताचा नावाचा साधा मंत्र पण जप केला, या यमदेवतेला प्रणाम केला, ओम यमदेवताय नमः या मंत्राचा जप करत करत दिवा लावावा. आणि आमच्या घरावर सर्वांवर जेवढे पण जे फॅमिली असेल आपली त्यांचे संरक्षण कर, त्यांना दीर्घ आयुष्य भेटू दे असे यमदेवताला प्रार्थना करावी. तो दिवा थोडेसे गव्हाचे पीठ घ्यावे, त्यात हळद घालावी, मोठा दिवा करावा आणि एक वात लांब ठेवावी. आजूबाजू मुटके करावे त्याचे 2 आणि अशी हळद कुंकू अक्षदा झेंडूचे फूल अर्पण करून यमदेवतेला दक्षिण दिशाकडे यमदीपदान करावे. कुबेर देवतासाठी 13 दिवे अर्पण करावे आणि यमदीपान धन्वंतरीची आपल्या आरोग्य हे सर्वात धनसंपदा असते, आपले शरीर हे सर्वात मोठे संपदा आहे म्हणून धन्वंतरीचे देवताचे बी पूजन करावे. धन्वंतरीच्या देवाच्या नावाचा बी दिवा लावावा. अशा प्रकारे आपल्याला हे दिवे आणि हे यमदीपदान आणि 13 दिवे लावावे. दक्षिण दिशेला दीपदान करावा. धने आणि मीठ पूजेमध्ये नक्की अर्पण ठेवावे. धने गूळ हे सर्वात महत्त्वाचे नैवेद्य आहे. जर दुसरे काही नाही राहिले पण धने आणि मीठ आणि गूळ असे ठेवून अर्पण केलेले धने दुसऱ्या दिवशी तिजोरीत ठेवावे. मीठ घरात कुठेतरी पुरून टाकावे. दान आणि प्रसाद तुमच्या श्रद्धेनुसार दान करा आणि पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटा. नवीन झाडूची देवी लक्ष्मी म्हणून पूजा केल्याने घरात समृद्धी येते. ते दान केल्याने सौभाग्य आणि देवांचा आशीर्वाद मिळतो. सोने चांदी नवीन भांडी झाडू दिवा आणि उपयुक्त घरगुती वस्तू धन्वंतरीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय शुभ मानले जाते. तर अशा प्रकारे तुम्ही या धनत्रयोदशीला
ही अशी पूजा धनत्रयोदशीला महालक्ष्मी पुराणमध्ये सांगितलेली होती, तर ती तुम्हाला मी छोटीशी माहिती दिली। तर या प्रकारे तुम्ही धन्वंतरीच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही पूजा करावी आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करावी की माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे आणि अखंड तुझा वास्तव्य राहू दे, अशा प्रकारे प्रार्थना करावी। आणि मग नारायणाने नारदाला सांगितले की आता आपण लक्ष्मी सहस्रनाम ऐकूया। ज्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर सहस्रनामावली, या कुबेर देवताचे 108 नाव, धन्वंतरीचे 108 नाव, 108 वेळा नाहीतर मंत्र या लक्ष्मी सहस्र नावाचा जप केला जातो, तेथे माता लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते। या दिवशी शनी प्रदोष आहे, तर शनी प्रदोषाला अतिशय महत्त्व आहे। तर प्रदोष कालावरच कुबेर पूजन का करतात? प्रदोष काल एवढा महत्त्वाचा का आहे? कारण प्रदोष कालावर भगवान शिवाने 14 रत्न ज्या वेळेस समुद्र मंथनामधून निघालेले होते, समुद्र मंथनामधून ज्या वेळेस विष हलाहल हे समुद्र मंथनामधून निघाले, तर देव आणि दैत्य म्हणजेच दानव यांना अतिशय संकट आले होते। प्रश्न पडला होता की आता हे विष कोण घेईल? कारण की ज्या वेळेस रत्न निघत होते तर एक रत्न दानव घेत होते, एक रत्न देव घेत होते। ज्यांना जी जी प्रिय वाटत होती ती वस्तू ते घेत होते। मग त्यावेळेस विष निघाले तर देवांनी आणि दानवांनी भगवान शिवाला प्रार्थना केली की हे विष तुम्ही प्राशन करा, कारण की विष हे भगवान शिवाशिवाय कोणी प्राशन करू नाही शकत होतं। म्हणून भगवान शिवाने ते विष प्रदोष कालावर प्राशन केलं, त्यांचा गळा नीळकंठ झाला, म्हणून त्यांना ओम नीलकंठाय नमः असं एक नाव प्राप्त झालेलं आहे। तर प्रदोष कालावर त्यांनी विष पिलेलं होतं, म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे। प्रदोष कालावर धनत्रयोदशीला काय एवढं महत्त्व आहे? कारण प्रदोष कालावर साक्षात महालक्ष्मी नारायणाला घेऊन विराजमान असते आणि नंदीवर बसून स्वयं शिवशंकर, भगवान शंकर, भोळा साम सदाशिव, माता पार्वतीला घेऊन दररोज प्रभात फेरीला निघालेले असतात। तर त्यावेळेस प्रदोष कालावर जर आपण धनत्रयोदशीची पूजा केली तर भगवान शिव आणि नारायण लक्ष्मी, कुबेर लक्ष्मी स्वयं येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातात। घरातून दुःख, दारिद्र्य, दरिद्रता दूर होते। आपल्या दरवाजावर दररोज जर प्रदोष कालावर दिवा लावला भगवान शिवाच्या नावाने, माता पार्वतीच्या नावाने, तर भगवान शिव स्वयं येतात आपल्या घरी आणि आशीर्वाद देऊन जातात। त्या घरात कधी दरिद्रता राहत नाही प्रदोष कालाला, म्हणून एवढं महत्त्व आहे। म्हणून होऊ शकेल तर प्रदोष काल 4:30 तर 7:30-8 वाजेपर्यंत असतो। तसं तर सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पहिले आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटं नंतरचा हा प्रदोष काल भाग्यवान काल आहे, म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी बऱ्याच काही अशा सेवा आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहे। आपण अगोदरच पिवळ्या मोरी, रक्षा यांची सेवा करत आहे। काल भैरव अष्टक 11 वेळा, 1 वेळा वल्गा सूक्त, 2 मणी हातात घेऊन आपल्याला पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, कमलात्मक मंत्र, 16 मंत्र या सेवा तुम्ही सुरूच केल्या असतील, कारण की मी सोमवारपासून या सेवा सुरू केल्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणे। घरात जॉईंट फॅमिली आहे माझी बी 10 जणांची, तर संपूर्ण करणं, दुकानदाऱ्या, व्यापार आहेत 3-4, तर त्या हँडल करून तुम्ही माझ्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात, म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहते। रात्रीचे दररोज 12-1 वाजतात, सकाळी पहाटे 5 वाजेपासून उठल्यापासून तर रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत संपूर्ण कामामध्ये दिवस जातो, भगवंताच्या सेवेमध्ये दिवस जातो आणि तुमच्यापर्यंत महालक्ष्मी पुराणातल्या या काही गोष्टी ज्या आहेत महत्त्वाच्या त्या पोहोचवते। कारण तुम्ही ह्या गोष्टी करून आपल्या घरात स्थिर लक्ष्मी करू शकतात, आपल्या मनाची इच्छा पूर्ण करू शकतात, म्हणून तुम्हाला या सेवा सुद्धा करायच्या आहे। मी सुद्धा या सेवा संपूर्ण करते। जर सेवा केल्याने आपल्या जे रस्त्यामध्ये दगड मोठे मोठे राहतात ना, तर ते एक एक दगड बाजूला होतो आणि तिथं फुलं येतात। तर आपली जेवढे संकटांचे असतील लाईन, ते दगड रस्त्यातले सर्व संकट जर संपले तर आपली प्रगती निश्चितच आहे। म्हणून हे आपल्याला सेवा करायची आहे, पुराण ऐकायचे, छोटे मोठे मंत्र ऐकायचे, याच्याने आपल्या हृदयात भगवंताचा वास होतो। ध्यान करायचंय, भगवंताचं ध्यान केल्याने आपल्याला शांती मिळते। अन्नदान आणि जलदान केल्याने आपल्या धनामध्ये वाढ होते। म्हणून या दिवाळीमध्ये अन्नदान, जलदान, काहीतरी छोटे मोठे दान करा। कोणी भुकेला आलेलं असेल दाराशी तर त्याला जेवायला द्या, पाणी प्यायला द्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे कर्म आहे। आपलं शरीर ज्या वेळेस सोडून जातं तर आपला आत्मा हा अमर आहे,
पण आपल्या आत्म्याबरोबर आपले कर्म येतात आणि आपल्याला 84 लाख योनीमध्ये जन्म मिळतो, तर आपल्या कर्मानुसार आपल्याला जन्म मिळतो, तर आपल्याला नरक यातना भोगाव्या लागणार नाही. कारण की जो पुराण ऐकतो, श्रवण करतो, स्वामींची सेवा करतो, सर्व काही स्तोत्र मंत्र गायतो, आपल्यामध्ये जर सत्वगुण आहे तर आपल्याला वैकुंठ लोकची प्राप्ती निश्चित आहे. म्हणून ही सेवा तुम्हाला सर्वांना करायची आहे प्रदोष कालावर. म्हणून एवढं धनत्रयोदशीला महत्त्व दिलं गेलं आहे. तर धनत्रयोदशीला या प्रकारे तुम्ही पूजा करू शकता. धनत्रयोदशीच्या दिवशी जर बेल असेल, लक्ष्मी पुराणमध्ये नारायणाने नारदाला सांगितले, ते धनत्रयोदशीच्या दिवशी जर घरामध्ये बेलाचं फळ असेल, त्या बेलाच्या फळाला फोडून घ्यायचा, मधला गुद्दा काढायचा, त्याला बारीक पिसून घ्यायचं, नाही तर जाळून घ्यायचं. त्याला लोंगा, कापूर, गाईच्या शेणाच्या गवऱ्या, कंडेवर ते बेलाचा जो मधला गुद्दा आहे त्याला जाळून घ्यायची. त्याची राख चांगली छाणीने छानून घ्यायची, बारीक राख पेस्ट करायची आणि ती रक्षा घेऊन धनत्रयोदशीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायचं आणि शिवलिंगाला बेलाची जी रक्षा केलेली आहे, कापूर लवंगांचे जे जाळून जो गुद्दा आपण जाळलेला आहे, बारीक केलेला आहे, तर जसे महाकालेश्वरवर आपण भस्म चढवतो तशी ही एक भस्म बारीक करायची आणि महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाजवळ जायचं, मंदिरातच जायचं, नाहीतर घरी करू शकणार तर घरी. पण मंदिरात गेलेलं 1 करोड गुणा पुण्य फळ देऊन जातो आणि घरी केलेलं 1000 गुणा फळ केले जातं. तर आपल्याला मंदिरात जाणं जर शक्य नसणार तर घरी बी केलं, पण श्रद्धा आणि विश्वास पॉवरफुल पाहिजे अतिशय. तर बेलाच्या फळाचा जो गुद्दा आहे, जो भस्म आहे, ती महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला कुबेर देवताच्या नावाने छाळणीने या हाताने तुम्हाला ती भस्म पुऱ्या शिवलिंगावर टाकून द्यायची. अगोदर शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा, जलाने, दुधाने, पंचामृताने दिवा प्रज्वलित करून द्यायचा, अगरबत्ती लावायची आणि भगवान शिवाला प्रार्थना करायची. शिवलिंग जर तुम्ही जल अर्पण केलेला आहे तर एक कपडा चांगला स्वच्छ घेऊन जा, कॉटनचा. शिवलिंग चांगली सुक्की करा, ती ओली राहता कामा नये, कारण की ही भस्म बेलाची आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची. ती शिवलिंगाची भस्म बेलाची जी फळाची शिवलिंगावर आपण जी भस्म अर्पित करणार आहेत. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी में देही देही दापय स्वाहा या मंत्राचा जप करत करत ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करत करत ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करत करत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षी मामृतात या मंत्राचा जप करत करत ओम नारायणाय नमः या मंत्राचा जप करत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत ओम नमः शिवाय कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत ती भस्म शिवलिंगावर अर्पण करायचे. 5 मिनिटं तिथे ध्यान करायचे. आपल्या मनाची व्यथा जे काही असेल भगवान शंकराला सांगायचे आहे आणि ती भस्म आपल्याला एका भांड्यामध्ये, वाटीमध्ये, प्लेटमध्ये बेलाच्या फळाची जी भस्म आपण केली आहे ती वापस घेऊन यायची आहे. लाल कपड्यात बांधायची आणि वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे. तर आपल्या घरात धनधान्याचे भांडार भरलेले राहतील. हा अतिशय रामबाण उपाय या महालक्ष्मी पुराणमध्ये आलेला आहे. तर हा उपाय नक्की करायचा आहे. तर प्रदोष कालावर कोणी मंदिरात राहेना या दुपारच्या वेळेस केव्हाही करा, एकांतात मंदिर जिथं असेल तिथं करा. पण बेलाच्या फळाचा जो गुद्दा आहे त्याला लोंग, कापूर याच्याने जाळून घ्या, गवऱ्या वगैरे लावून चांगले जाळून घ्या. असे जर आपण थकतो देवांचे कार्य करण्यासाठी, पण पुढे आपल्याला खूप सुख येतो, खूप आराम येतो, खूप आपल्या इच्छा लवकर पूर्ण होतात. कारण की आपण देवांना प्रसन्न करतो, तो देव आपल्याला एवढे प्रसन्न करतात की त्याची गणनाच नाही आहे. देवांना कोरे वस्त्र आणा, धनत्रयोदशीपासून रोज नवे वस्त्र आणा, तर वर्षभर आपल्याला भगवंत वर्षभर वस्त्र पुरवतात. आपल्या पूर्ण परिवाराला खूप चांगले चांगले भारी भारी आपण आता देवांना 100, 150, 200 पर्यंत आपण त्यांचे वस्त्र आणतो. पण भगवंत आपल्याला 5-5 हजारच्या साड्या, 10-10 हजारच्या साड्या एवढे प्रसन्न करतात की आपण सांगूच शकत नाही. आपल्या मुलांचे कपडे 5-5 हजारचे, आपल्या मिस्टरांचे कपडे 5-5, 10-10 हजाराचे कपडे आपल्या घराला येतात. घरात जर कामवाली बाई असेल ठेवलेली तर तिला बी साडी चोळी द्या, ओटी भरून द्या. असे काही छोट्या छोट्या गोष्टी केल्याने घरात महालक्ष्मीचे वास्तव्य राहते. तर असे हे लक्ष्मी पुराणमध्ये जे काही सांगितलेले होते तर मी ते तुम्हाला या व्हिडिओच्या द्वारे सांगितले की सप्तधान्य पूजायचे, मीठ पूजायचे, लाया बताशा, पिवळ्या कवळ्या, गोमती चक्र जे काही असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि बेलाच्या फळाचा हा एक उपाय असा करा की महालक्ष्मी कायमस्वरूपी अखंड
वर्षभर आपल्या घरात नांदेल आणि ती ऐन वेळेत जर तुम्हाला असं वाटलं तर ती लाल कपड्यातून ती भस्म काढून तुम्ही महालक्ष्मीला अर्पण करू शकता। आणि जर काही कामानिमित्त जर बाहेर जात आहे तर ती भस्म लावून आपण जाऊ शकता। मुला मुलींचे जर लग्न जोडायला जात असेल, काही नवीन जागा घेत असेल, काही ओपनिंग असेल, गाडी खरेदी करत असेल, काही मोठी चीज खरेदी करत असेल तर ती एवढी पवित्र आणि एवढी पॉवरफुल आणि ताकदवार एवढी महालक्ष्मी, बेलाच्या फळाची लक्ष्मी एवढी पॉवरफुल राहते की मी सांगू शकत नाही। तर हा उपाय महालक्ष्मी पुराणमध्ये आलेला होता। तर नारायणाने नारदाला सांगितला, तर मी हे पुराणातलं तुम्हाला अतिशय स्पष्ट भाषेमध्ये सांगितले। काही त्याच्यात संस्कृतमध्ये, जसे आपण भागवत गीता संस्कृतमध्ये होती तर मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेशन सांगितलं, तसे काही याच्यातले काही उपाय आहेत तर ते संस्कृतमध्ये आहे, तर तुमच्यापर्यंत मराठीत ट्रान्सलेशन करून सांगितलं। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने महालक्ष्मी सहस्रनाम, कुबेर सहस्रनाम, आपण 5-5 मिनिटाचे जे सहस्रनामाचे जे आहेत तर ते ऐकूया, धन्वंतरीचे मंत्र ऐकूया, म्हणजे संपूर्ण सेवा आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकून घेऊया। म्हणजे आपल्यावर कुबेर देवताचा, धन्वंतरी देवताचा, कुबेर लक्ष्मीचा आणि यमदेवतेचा आशीर्वाद राहील। तर आपण कुबेर सहस्रनामावलीला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। ओम कुबेर देवताय नमः। ओम कुबेराय नमः। ओम धनदाय नमः। ओम श्री माते नमः। ओम यक्षेशाय नमः। ओम गुहकेशवराय नमः। ओम निदिशाय नमः। ओम शंकर सकाय नमः। ओम महालक्ष्मी निवास भुवे नमः। महापद्याय निदिशाय नमः। ओम पूर्णाय नमः। ओम पद्य निदिशराय नमः। ओम शंखनिधिनाथाय नमः। ओम मकराख्य निधि प्रियाय नमः। ओम सुख संपत्ति निधिशाय नमः। ओम कुंदक्या निधिनाथाय नमः। ओम नील नित्याधिपाय नमः। ओम महते नमः। ओम वरत्रद्याधिपाय नमः। ओम पूजाय नमः। ओम लक्ष्मी साम्राज्यदायकाय नमः। ओम इलापिलपत्यै नमः। ओम कोशाधीशाय नमः। ओम कुलोचित्ताय नमः। ओम अशुरुडाय नमः। ओम विश्ववंद्याय नमः। ओम विशेषज्ञाय नमः। ओम विश्वाधराय नमः। ओम नलकुबरनाथाय नमः। ओम मणिग्रीवपित्रे नमः। ओम गूढमंत्राय नमः। ओम वैश्रवणाय नमः। ओम चित्रलेखामनप्रियाय नमः। ओम एकविनायकाय नमः। ओम अलकाधीशाय नमः। ओम पोलस्त्याय नमः। ओम नरवाहनाय नमः। ओम कैलासशैलनिलयाय नमः। ओम राज्यदाय नमः। ओम रावणग्रजाय नमः। ओम चित्रचैत्ररथाय नमः। ओम उद्यानविहराय नमः। ओम विहरसुखतुहलाय नमः। ओम मोत्सयाय नमः। ओम महाप्राज्ञाय नमः। ओम सदापुष्पकवाहनाय नमः। ओम सार्वभौमाय नमः। ओम अनंगनाथाय नमः। ओम सोमाय नमः। ओम सौम्यदिकेशवराय नमः। ओम पुण्यात्मनाय नमः। ओम पुरुहुतुश्रियै नमः। ओम सर्वपुण्यजनेश्वराय नमः। ओम नित्यकीर्ताय नमः। ओम निधिवेत्रे नमः। ओम लंकाप्राप्तनायकाय नमः। ओम यक्षनिवृत्ताय नमः। ओम यक्षाय नमः। ओम परमशांतत्मने नमः। ओम यक्षराजाय नमः। ओम यक्षनिरुधयाय नमः। ओम किन्नरेश्वराय नमः। ओम किंपुरुषनाथाय नमः। ओम नाथाय नमः। ओम खटयुधाय नमः। ओम वशिन्यै नमः। ओम ईशान्य दक्ष पार्श्वस्थाय नमः। ओम वायुवाय सामस्रसाय नमः। ओम धर्ममार्गस्थिरस्थाय नमः। ओम धर्मसम्मुख संस्थाय नमः। ओम नित्येश्वराय नमः। ओम धनाधय यक्षाय नमः। ओम अष्टलक्ष्मी श्रीतलयाय नमः। ओम मनुष्यधर्मणे नमः। ओम संस्कृताय नमः। ओम कोशलक्ष्मी समाश्रिताय नमः। ओम धनलक्ष्मी नित्यवासाय नमः। ओम धान्यलक्ष्मी निवास भुवे नमः। ओम अश्वलक्ष्मी सदावासाय नमः। ओम गजलक्ष्मी स्थिरलयाय नमः। ओम राज्यलक्ष्मी जन्मगेहाय नमः। ओम धैर्यलक्ष्मी कृपाश्रयाय नमः। ओम अखंडेश्वर्य संयुक्ताय नमः। ओम नित्यानंदनाय नमः। ओम सुखाश्रयाय नमः। ओम नित्यतृप्ताय नमः।
ओम निधितरये नमः ओम निराश्रयाय नमः ओम निरुपद्रवाय नमः ओम नित्यकामाय नमः ओम निरंकाय नमः ओम निरुपाधिकवासभुव्यै नमः ओम शांताय नमः ओम सर्वगुणपेताय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम सर्वसमताय नमः ओम सर्वाणि करुणापात्राय नमः ओम सदानंदकृपालकाय नमः ओम गंधर्वकुलसंसेवाय नमः ओम सोंगदी ककुसुमप्रियाय नमः ओम स्वर्णनगरीवासाय नमः ओम निधिपीठ समस्ताय नमः ओम महामेरुतर संस्थाय नमः ओम महर्षिगण संस्थाय नमः ओम तुष्टाय नमः ओम शूर्पकर्णज्येष्ठाय नमः ओम शिवपूजारताय नमः ओम अनघाय नमः ओम राजयोग समायुक्ताय नमः ओम राजशेखर पूजाय नमः ओम राजराजाय नमः। तर मग आता आपण महालक्ष्मीचे 108 नावं ऐकूया महालक्ष्मी पुराणात। श्री महालक्ष्मी 108 नाव। ओम प्रकृतेय नमः ओम विकृतेय नमः ओम विद्याय नमः ओम सर्वभूतहितप्रदेय नमः ओम श्रद्धाय नमः ओम विभूतेय नमः ओम सुरभेय नमः ओम परमात्मिकाय नमः ओम वाचे नमः ओम पद्यालयाय नमः ओम पद्याय नमः ओम शुचियै नमः ओम स्वाहायै नमः ओम स्वदाय नमः ओम सुधाय नमः ओम धनाय नमः ओम हिरण्यमये नमः ओम लक्ष्म्यै नमः ओम नित्यपुष्टाय नमः ओम विभवये नमः ओम आदित्याय नमः ओम द्वितीयै नमः ओम दीपाय नमः ओम वसुधाय नमः ओम वसुधारणे नमः ओम कमलाय नमः ओम कांत्याय नमः ओम कामाक्षाय नमः ओम शिरोदसंभवाय नमः ओम अनुग्रहप्रदाय नमः ओम बुद्ध्यै नमः ओम अनघाय नमः ओम हरिवल्लभाय नमः ओम अशोकाय नमः ओम अमृताय नमः ओम दीप्ताय नमः ओम लोकशोक विनाशिन्यै नमः ओम धर्मनिलयाय नमः ओम करुणाय नमः ओम लोकमात्रे नमः ओम पद्यप्रियाय नमः ओम पद्यहस्ताय नमः ओम पद्याक्षाय नमः ओम पद्यसुंदर्यै नमः ओम पद्योधभाय नमः ओम पंचमुखाय नमः पद्यनामप्रियभियाय नमः ओम रमाय नमः पद्यमालाधराय नमः ओम दैवै नमः ओम पद्यन्यै नमः ओम पद्यगंधन्यै नमः ओम पुण्यगंधाय नमः ओम सुप्रसन्नाय नमः ओम प्रसादिभूमुख्याय नमः ओम प्रभवाय नमः ओम चंद्रवंदनाय नमः ओम चंद्राय नमः चंद्रसहोदराय नमः ओम चतुर्भुजाय नमः ओम चंद्ररूपाय नमः ओम इंद्राय नमः ओम इंदुशीतलाय नमः ओम आहादजनने नमः ओम पुष्ट्यै नमः ओम शिवाय नमः ओम शिवकर्यै नमः ओम सत्याय नमः ओम विमलाय नमः विश्वजनने नमः ओम तुष्टाय नमः ओम दारिद्र्यनाशिन्यै नमः ओम प्रीतिपुष्करणाय नमः ओम शांत्याय नमः ओम शुकमाल्यंबराय नमः ओम श्रियै नमः ओम भास्कराय नमः ओम बिल्वनिलयाय नमः ओम वरारोहाय नमः ओम यशस्विन्यै नमः ओम वसुंधराय नमः ओम उदरंगाय नमः ओम हरिण्यै नमः ओम हेममालिन्यै नमः ओम धनधान्यकर्यै नमः ओम सिद्धाय नमः ओम स्त्रेणसोमाय नमः ओम शुभप्रदाय नमः ओम नुपवेशमगतनंतनाय नमः ओम वरलक्ष्म्यै नमः ओम वसुप्रदाय नमः ओम शुंभाय नमः ओम हिरण्यप्राकाराय नमः ओम समुद्रतनाय नमः ओम जयाय नमः ओम मंगलादेवै नमः ओम विष्णुवक्षस्थलाय नमः ओम विष्णुपल्लवे नमः ओम प्रसन्नलक्षाय नमः ओम नारायण समाश्रिताय नमः ओम दारिद्र्यध्वदिसिन्यै नमः ओम दैवाय नमः स्वरोपद्र वारिण्यै नमः ओम नवदुर्गाय नमः ओम महाकाल्याय नमः ओम ब्रह्मा विष्णु शिवात्मिकाय नमः ओम त्रिकालज्ञानसंपन्नाय नमः ओम भुवनेश्वर्यै नमो नमः। महालक्ष्मी 108 नाव संपूर्ण। धन्वंतरी मंत्र 108 वेळा। ओम धन्वंतर्यै नमः 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 ओम धन्वंतर्यै नमः
ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतरी नमः ओम धन्वंतर्यै नमः ओम धन्वंतरी नमः ओम धन्वंतर्यै 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 नमः ओम धन्वंतरी नमः ओम धन्वंतर्यै 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 नमः ओम धन्वंतर्यै। तर मित्रांनो, आज शनी प्रदोष असल्यामुळे ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण 108 वेळा जप करूया। ओम नमः शिवाय 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 ओम। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला संपूर्ण ही महालक्ष्मी पुराणातील धनत्रयोदशीची पूजा कशी करावी ही माहिती उपाय आवडला असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय कुबेर देवता, ओम यमदेवाय नमः, महालक्ष्मीयै नमः काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या गावाचं नाव माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा। जय माता लक्ष्मी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जय श्री मा।